लग्न तर झालं, पण प्रेम भाग 5. सई आणि सिमरन लंच करून फिरायला खाली यायला निघतात. यार मस्त खाना हो गया आज. अब बस सोने का मन कर रहा है. हाफ डे ले लूँ क्या? पागल हो गई है क्या? हाफ डे क्यों वेस्ट करेगी? डेस्क पे ही सो जा ना. सई तिला चिडवत म्हणते. दोघी हसत मस्ती करत ऑफिस बाहेर पडतात. फिरण्यासाठी म्हणून त्या थोडं पुढे चालत चालत जातात. तशी सईची नजर एका जागी खिळते. तब्बल 8 महिन्यांनी आरवला समोर बघून तिला काहीच सुचत नाही. जे स्वप्न तिने कित्येकदा पाहिलं होतं ते आज अचानक खरं झाल्यानंतर काय रिॲक्ट करावं हेच कळेनासं झालेलं. पडत जाऊन मिठी मारावी की जाऊन कानाखाली मारावी की सरळ वळून ऑफिसमध्ये निघून जावं. डोक्यात आणि मनात सगळा गोंधळ उडाला आणि ती तशीच पुतळ्यासारखी उभी राहिली. त्याला पाहत राग, चीड, संताप आणि त्यावर हावी होणारे प्रेमही. त्या सगळ्यामुळे डोळ्यातून अविरत अश्रू ओघळत होते. आरवही तिला पाहून एक एक पाऊल पुढे येत होता. त्याच्या हृदयाचे ठोके इतक्या जलदगतीने पडत होते की ते बाजूच्या माणसालाही ऐकू गेले असते. सईची ही काही वेगळी अवस्था नव्हती. सई, मी चुकलो. मला तुझ्याशी बोलायचे. मला थोडा वेळ देशील प्लीज? आरव तिच्या समोर येऊन बोलला. तिला बघून त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. तिची अवस्था बघूनच त्याला कळालं की त्याने खूप मोठी चूक केली तिच्यापासून लांब जाऊन. सिमरन फक्त बाजूला उभी राहून सगळा प्रकार बघत होती. तिला अंदाज आला की तो मुलगा कोण असेल, पण सईची अवस्था बघून ती तिच्यासोबतच थांबली. सई, आरवने काकुळतीला येऊन हाक मारली. त्याच्या आवाजाने सई भानावर आली. रागाने आणि रडून डोळे आणि नाकाचा शेंडा लाल झालेला. सई, प्लीज बोल ना, मला फक्त थोडा वेळ हवाय तुझा. त्याला मध्येच थांबवत ती म्हणाली. तुला हवं तेव्हा तू सोडून जाणार आणि तुला हवं तेव्हा तू परत येणार. मी कोण वाटले रे तुला? सई रागात म्हणते. सिमी, याला सांग मला याच्याशी काहीच बोलायचं नाहीये. असं म्हणून ती एकटीच पुन्हा ऑफिसमध्ये निघून जाते. आरव हो ना? सिमरन त्याच्याकडे बोट दाखवत म्हणते. हो. आरव त्याच्या डोळ्यातलं पाणी लपवत म्हणतो. आरव, मुझे पता नहीं आप वापस क्यों आए हो. मैं बस इतना चाहती हूँ कि उसे दोबारा उस फेस से ना जाना पड़े. लास्ट टाइम जब आप लोग अलग हुए थे ना, तब उसको बहुत तकलीफ हुई थी. अकेले रहने से डरने लगी थी. बहुत टाइम लगा उसे उस सब से बाहर आने में. आरव, सी इज लव यू अलॉट. शायद उस वजह से आप लोग वापस बात करने में लग भी जाओ. लेकिन अगर आप अब भी अनश्योर रहे तो मुझे नहीं लगता सी कैन हैंडल टोस इमोशनल ट्राउमा अगेन. सिमरन, मुझे पता है मैंने उसे बहुत हर्ट किया, लेकिन अब आई एम एक्सट्रीमली श्योर I love her and I need her in my life. Are you serious? Wow, I am so happy. सिमरन आनंदाने उड्या मारतच म्हणते. Do you want me to help you? उसे खुश देखने के लिए तो मैं कुछ भी कर लूँ. सिमरन, थैंक यू सो मच उसका इतना ख्याल रखने के लिए, लेकिन उसका गुस्सा कम करने के लिए अभी तो मुझे मदद नहीं चाहिए. वो काम मुझे अकेले करना है. लेट हेयर टेक हेयर टाइम. मैं तो उसका पीछा नहीं छोडने वाला. आरव गालात हसून म्हणतो. दॅट्स लाईक माय जिजू. असं म्हणून सिमी जीप चावते. इट्स ओके, यू कॅन कॉल मी डॅड. आरव हसून म्हणतो. ओके बाय अँड ऑल द बेस्ट. सिमरन तेवढं बोलून निघते. थँक्यू. त्याच्याशी बोलून सिमी पुन्हा ऑफिसमध्ये येते. इतका वेळ काय बोलत होतीस त्याच्याशी? सई लॅपटॉपमध्ये बघतच सिमरनला उद्देशून म्हणते. तुझे बात नहीं करनी थी ना? मुझे वो हॉट लगा इसीलिए मैंने बात कर ली. सई तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकते. सॉरी. ती घाबरून म्हणते. सई कसं तरी कामात मन रमवण्याचा प्रयत्न करत असते, पण राहून राहून तिला दुपारचा प्रसंग आठवत राहतो आणि सतत डोळे भरून येत असतात. संध्याकाळी काम संपवून ती घरी जायला निघते. गाडी घेऊन बाहेर पडते तर आरव तिला दुपारी पाहिलं होतं तिथेच गाडी घेऊन थांबलेला दिसतो. हा दुपारपासून इथेच आहे की काय? तिच्या मनात विचार चमकून जातो, पण तसं काही न दाखवता ती सरळ गाडी घेऊन घरी जायला निघते. सई ही तिच्या मागे जात असतो. तो अगदी तिच्या घरापर्यंत मागे येतो, पण ती त्याच्याकडे न बघता आत जाते. 5 मिनिट थांबून आरव घरी जायला निघतो. इकडे सई खिडकीतून त्याला बघत असते. तो गेल्याची खात्री झाल्यावर ती दरवाजा लावून घेते. आरव गाडी लावून घरात येतो. बॅग, हेल्मेट जागेवर ठेवून तो फ्रेश व्हायला जातो आणि आवरून हॉलमध्ये येऊन बसतो. आई म्हणाली, खायला देऊ का रे? भूक लागली असेल ना? नाही, नको, भूक नाहीये. का? काही खाल्लंस का? त्याची आई त्याच्याजवळ येऊन बसत म्हणते. नाही गं, पण भूक नाहीये. असं म्हणून तो त्याच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. त्याचा उतरलेला चेहरा बघून त्याला आईला समजून जातं. आई म्हणाली, सईला भेटणार होतास ना आज? बोलली नाही का ती?
त्याच्या डोळ्यातून एक अश्रू उघडून आईच्या साडीवर पडतो. त्या त्याच्या डोळे पुसत म्हणतात, आरव, तिने तिचं प्रेम सिद्ध केलंय. आता तुझी वेळ आहे. तिचं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते नेहमी असेल हे तिला माहिती आहे. पण तू जर अचानक तिच्या समोर गेलास तर तुझ्या मनात काय आहे हाच मोठा प्रश्न असणार आहे तिला. आणि का तिने सहजासहजी तुझं सगळं ऐकून घ्यावं? ही संधी आहे तुझ्यासाठी तिला दाखवून द्यायची की तुझं किती प्रेम आहे तिच्यावर. विश्वास मिळव तिचा परत. आणि जर यावेळीही तिने सहज तुझं ऐकलं असतं ना तर तुला त्याची किंमत राहिलीच नसती. आरव थक्क होऊन त्याच्या आईचं बोलणं ऐकत होता. आई, मला कधीच वाटलं नव्हतं आपण असं पण काही बोलू. अरे बाळा, मी पण एक स्त्री आहे, त्यामुळे तिच्या भावना मी समजू शकते. आणि तसंही मी आता तिच्या बाजूने आहे. बाप रे, तू तिच्या बाजूने आहेस? तरी मला आज घरात घेतलंस त्यासाठी मी खूप आभारी आहे, तो खट्टाळपणे म्हणतो. तसे दोघेही असतात. बरं चल, काही खाऊन घे, उपाशी राहून नाही चालणार. पुढे खूप कष्ट आहेत तुला, आई त्याला चिडवत म्हणते. दुसऱ्या दिवशी सई सकाळी आवरून नाश्ता करून ऑफिससाठी जाते. आज ऑफिसमध्ये जास्त काम असल्यामुळे तिला विचार करायला वेळ मिळत नाही. सई, कल आरो शाम तक रुका था क्या रे? मैंने उसे देखा शायद. सिमी म्हणाली. पता नाही. सई इतकंच बोलून दुर्लक्ष करते. सिमी डोक्यावर मारून घेते. कविता आणि राहुल काही न कळून सिमरनकडे बघतात. ती इशाऱ्याने नंतर सांगते असं म्हणून परत कामाला लागते. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर सगळे घरी निघतात. आरव आजही येऊन थांबलेला असतो. आजही ती दुर्लक्ष करून निघते तर तो तिच्या घरापर्यंत येतो. दुसऱ्या दिवशीही पुन्हा तेच. घरी पोचल्यावर गाडी लावून ती त्याच्याकडे येते. सई म्हणाली, तू का मागे येतोयस रोज? आरव म्हणाला, तुझं मन बदलण्याची वाट बघतोय, ज्यामुळे तू मला बोलायचा एक चान्स देशील. आणि हे असं माझं मन बदलणार नाहीये, ते मला माहिती आहे. तुझा राग थोडा निवडला तर तुझं मन बदलू शकतो. फक्त ते जर घरी येता येता बदललं तर मी जवळ असलेला बरा ना. तू वेडा आहेस का रे? आणि काही दुसरी कामं नाही आहेत का की ऑफिस पण सोडून दिलंस माझ्यासारखं? ती जरा टोमण्यात म्हणते. नोकरी गेली तर दुसरी मिळवेन मी, पण बायको हीच हवी आहे, तो तिच्या डोळ्यात बघून खट्टाळपणे म्हणतो. स्वप्न बघ, ती रागात म्हणते आणि एक रागीट लूक देऊन घरात निघून जाते. ओ शिट, ही रागात पण कसली भारी दिसते, तो स्वतःशीच म्हणतो आणि नेहमीप्रमाणे 5 मिनिट थांबून निघून जातो. हे आता जवळजवळ 10-12 दिवस चालू होतं, पण त्यामध्ये त्याचं बोलणं होत नाही. एक दिवस सई ऑफिसमधून निघते. तिला आरव नेहमीच्या जागी दिसत नाही. ती 2 मिनिट गाडी थांबवून आजूबाजूला बघते, पण तो कुठेच दिसत नाही. झालं, संपले पेशन्स, असं स्वतःशीच म्हणून ती निघते. आरव आडोशाला थांबून तिच्या हालचाली निरखत असतो. मी इथेच आहे जान, फक्त बघायचं होतं. हमारी कमी खलती है या नाही, असं म्हणून तिच्या मागे निघतो. ती आरशातून मागे बघते तर तिला दिसतं तो मागेच आहे. तिची खात्री पटते, याने हे मुद्दाम केलं असणार आहे. खात्री आहे माझी. मला पण काय गरज होती बावडटसारखं थांबून आजूबाजूला बघायची. तिला दिसतं की तो मागे हसत असतो. ती आजही दुर्लक्ष करते. आरवचे प्रयत्न सुरू असून आता 15 ते 20 दिवस झाले होते, पण तो हार मानायला तयार नव्हता. रोज सकाळी ऑफिसला वेळेच्या थोडं आधी जाऊन संध्याकाळी काम संपवून लवकर निघायची त्याने परमिशन घेऊन ठेवली होती. काही काळासाठी आणि त्याच्या कामावर त्याचे हेळ खुश असल्याने त्यांनी ती मान्यही केली. आई, आज मी गाडी नाही नेत संध्याकाळी थोडं काम आहे, थोडा उशीर होईल, सई ऑफिसला निघता निघता सांगते. आई म्हणाली, अंशूकडे जाणार आहेस का? सई म्हणाली, नाही, आल्यावर सांगेन. ती ऑफिसमध्ये येते आणि कामाला लागते. दुपारी 3च्या सुमारास आरवला मेसेज करते. मला आज 5 वाजता तू माझ्या ऑफिसच्या खाली हवा आहेस. गाईस, मी आज 5 वाजता निघणार आहे, सरांशी बोलली आहे. थोडं काम आहे. कविता, सिमी आणि राहुल एकमेकांकडे बघतात. त्यांना समजून जातं की काय काम असेल. इकडे आरवला सईचा मेसेज बघून प्रचंड आनंद होतो. पटापट काम संपवून तो 4:30ला निघतो. 5 वाजता सई खाली येते तर तिला आरव त्याच्या नेहमीच्या जागी गाडीवर बसलेला दिसतो. ती त्याच्याकडे येते. तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरतं. ती मात्र जाणीवपूर्वक चेहरा निर्विकार ठेवते आणि येऊन गाडीवर मागे बसते. साई म्हणाली, आज जे काय बोलायचं ते बोल आणि मग माझ्या मागे येणं बंद कर. तो काहीही न बोलता गाडी चालू करतो आणि दोघे निघतात. बऱ्याच वेळाने ते एका जागी येऊन गाडी थांबवतात आणि चालत पुढे निघतात. आरव तिला त्याच टेकडीवर घेऊन येतो जिथे तो तिला दुसऱ्या भेटीत घेऊन आलेला असतो. चालता चालता तो तिचा हात हातात घेतो आणि ती रागाने त्याच्याकडे बघते. चालेल ना, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणतो. तशी ती तिचा हात त्याच्या हातून सोडवण्याचा प्रयत्न करते, पण त्याने हात घट्ट धरून ठेवल्याने तिला तो काही जमत नाही.
प्लीज ना, तो पुन्हा चेहरा बारीक करून म्हणतो आणि ती हात तसाच राहू देते. चालत ते एका बाक्यावर येऊन बसतात. दोघांनाही दुसऱ्या भेटीची आठवणीत हरवून जातात. तो तिच्याकडे चेहरा करून बसतो आणि ती त्याच्याकडे न बघता समोर बघत राहते. आरव म्हणाला, मी ठरवलं होतं की तुझ्याशिवाय या जागेवर मी नाही येणार कधी. ती काहीच बोलत नाही. तसा तो तिच्यासमोर गुडघ्यावर येऊन बसतो आणि हाताने तिचा चेहरा स्वतःकडे करून तो बोलायला सुरुवात करतात. सई, मला माफ कर. मी खूप दुखवलंय तुला. पण माझ्यावर विश्वास ठेव. मी जे काही केलं होतं ते खरं तर तुला जास्त त्रास होऊ नये म्हणून केलं होतं. पण तुझ्यापासून लांब गेल्यावर मलाच कळत नव्हतं मला काय होतंय. असा एकही दिवस गेला नाही की मनात तुझा विचार आला नाही. खूप कमी वेळात तू जग व्यापून टाकलं होतंस माझं. पण तरीही मी स्वतःशीच खोटं बोलत राहिलो होतो. तर तुझ्याशी काय खरं बोलणार होतो. पण शेवटी एक पॉईंट आला की मला कळालं मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी अपूर्ण आहे सई तुझ्याशिवाय. मी घरी सांगितले, जर मी लग्न केलं तर फक्त तुझ्याशी करेन, नाहीतर कोणाशीच नाही. आरव बोलता बोलता थांबला. घशात आवळा आल्यामुळे त्याला पुढे बोलता येईना. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती समोर बसलेल्या आरवला खांद्यावर छातीवर रागाने 3-4 फटके मारते. सगळं एकटंच ठरवून कसा मोकळा होतोस तू. माझ्या चांगल्यासाठी सोडून गेलास ना तू. माझं चांगलं कशात आहे हे ठरवणारं तू कोण रे. मी अजिबात घाबरून पळून जाणाऱ्यातली नाही आहे. जर मी प्रेम केलं होतं तर माझ्या घरच्यांना आणि वेळ पळली तर तुझ्या घरच्यांनाही तयार केलं असतं. हां, विश्वास होता माझा, पण तुझा ना माझ्यावर विश्वास होता ना स्वतःवर. आणि आता तू अचानक परत आला आहेस. तू सांग मी का विश्वास ठेवू तुझ्यावर. तू एक कारण दे मला. मी माझ्या वागण्याचं काहीच स्पष्टीकरण नाही देऊ शकत. मी चुकलोच आहे. पण एक गोष्ट अगदी ठामपणे सांगतो की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. यापुढे तुला कसलाही त्रास नाही होऊ देणार. सई, लग्न करशील ना माझ्याशी. आरव तिचा हात हातात घेऊन विचारतो. मला थोडा वेळ हवाय आरव. हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे अजूनही. पण मी पटकन स्विच नाही होऊ शकणार. इतके महिने जे मनात घोळवत होते ते आता पटकन कसं बदलू. तुला हवा तितका वेळ घे. मी कितीही थांबायला तयार आहे. तू मला हवी ती शिक्षा पण दे. फक्त मला सोडून जाऊ नकोस प्लीज. तो म्हणतो आणि उठून तिला मिठीत घेतो. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत राहते. बराच वेळ ते एकमेकांच्या मिठीत राहतात. चल निघूयात. आई वाट बघत असेल. मला घरी सोड आता. सई त्याच्यापासून दूर होत म्हणते. आणि आता रोज ते घरापर्यंत येणं बंद कर. कामावर लक्ष दे. येऊ देत नाही ना मला. प्लीज. नाही. तो तिच्या घराखालीच गाडी थांबवतो आणि ती बाय म्हणून निघून जाते. ती जाईपर्यंत तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतो. आरव सईला घरी सोडून निघून गेल्याची खात्री झाल्यावर ती दरवाजा लावून घरात येते. आई किचनमध्ये आहे असं पाहून ती आईला आवाज देते. सई म्हणाली, आई मी आले गं. सई, खूप उशीर केला आहेस. फोन का नाही उचलला. आई हॉलमध्ये येत विचारते. तू फोन केलेलास. अगं फोन बॅगमध्ये होता त्यामुळे लक्ष नाही गेलं. बाबा नाही आले अजून. नाही, येतील आता थोड्या वेळात. आई 2 मिनिट बस ना. मला तुझ्याशी बोलायचंय. ती आईला हाताला धरून सोफ्यावर बसवत म्हणते. काय झालं आणि चेहरा असा का दिसतोय तुझा. आई काळजीने विचारते. मी तुला सकाळी म्हटलं होतं ना मी आल्यावर सांगेन की मी कुठे गेलेले. हां मग. मी आज आरवला भेटायला गेलेले. असं म्हणून सई तोपर्यंत भेटल्यापासूनची सगळी हकीकत साईला सांगते. आई म्हणाली, तू काय उत्तर दिलंस मग. नाही दिलं अजून काही. सई, तुझ्या मनात काय आहे मला नीट सांग. आई, माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. त्याला खरंच पश्चाताप होऊन आणि माझ्यावर प्रेम आहे म्हणून तो परत आला असेल तर माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणालाच नाही होणार. फक्त मी आत्ता लगेच या सगळ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे मी वेळ मागितलाय. आई, मी कुठे चुकतीये का. मी असं नाही म्हणणार की तू चुकतीयेस. फक्त जो काही निर्णय घेशील तो विचार करून घे. आणि जा आता फ्रेश हो. बाबा येतील इतक्यात. जेवून घेऊ. आई, आय लव्ह यू सो मच. असं म्हणून ती आईला मिठी मारते आणि नंतर आवरायला निघून जाते. सईच्या आईला मात्र तिची थोडी काळजी वाटते. सकाळी सई आवरून ऑफिससाठी निघत असते. सई एक, काल मी खूप विचार केला. तू आरवला तुझं कोणतंही उत्तर देण्याआधी मला त्याच्याशी बोलायचंय. चालेल. एक काम कर. मला त्याचा नंबर दे. मी बोलते सरळ त्याच्याशी. बरं, व्हॉट्सअपला पाठवते. येते मी. हो, नीट जा. सई ऑफिसमध्ये येते. इतक्यात तिचा फोन वाजतो. हॅलो. हाय, बोल ना. पोचलीस ऑफिसला. हो, आत्ताच. काल आपल्याला लेट झालं. आई बाबा काही बोलले नाहीत ना. नाही जास्त. बाय द वे, मी काल आईला सांगितलं तुझ्याबद्दल. तिने नंबर घेतलाय तुझा. सो सी नाईट कॉल यू. चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. टेन्शन आलंय. ती जरा चिडत म्हणते. अजिबात नाही. तो पण विश्वासाने म्हणतो.
बरं आता जरा काम आहे, ठेवते. ओके बाय. मिस यू. फोन ठेवून दोघेही कामाला लागले. साधारण दुपारच्या सुमारास आर्यनचा फोन वाजला. तो कामात बिझी होता आणि अननोन नंबर दिसत होता, त्यामुळे त्याने पटकन फोन उचलला. हॅलो. हॅलो. आरव का? पलीकडून आवाज आला. हो बोलतोय. आपण कोण? मी सईची आई बोलतीये. आरव 2 सेकंद गडबडलाच. तिने सांगितलं होतं की आई फोन करेन, पण कामाच्या नादात तो ते विसरूनच गेला होता. ओह सॉरी काकू, बोला ना. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना कामात? नाही नाही, सई म्हणाली होती तुम्ही कॉल कराल. बोला ना. बरं, मला काल सईने सांगितलं तुमच्याबद्दल, पण तिने तिचं उत्तर द्यायच्या आधी मला तुमच्याशी बोलायचे. पण फोनवर नाही बोलता येणार. तुम्हाला आमच्या घरी यायला जमेल का? हो, येईल मी नक्की. कधी येऊ? खरं तर हे सईला आत्ताच कळायला नको. त्यामुळे जर ती ऑफिसमध्ये असताना आलात तर बरं होईल. ठीक आहे, या शनिवारी तिचं ऑफिस आहे आणि मला सुट्टी आहे. शनिवारी दुपारी चालेल? हो चालेल. पण आपण भेटायच्या आधी तरी मला तिला हे कळू द्यायचं नाही आहे. मीही नाही सांगणार तिला आत्ताच काही. फोन ठेवल्यानंतर त्याने दीर्घश्वास घेतला. सईला कितीही सांगितलं असलं की मला काही टेन्शन नाही आलं, तरी कुठेतरी ती भीती होतीच. मागच्या भेटीनंतर 3-4 दिवस दोघांचं फक्त फोन आणि मेसेजवरच बोलणं चालू होतं. कधीतरी व्हिडिओ कॉलवर बोलता यायचं. शनिवारी सकाळी लवकर उठून तो आदित्यला भेटून आला आणि घरातही त्याने कल्पना देऊन ठेवली होती. मीही येऊ का रे? तुमचं बोलून झालं की लगेच लग्नाचं बोलून घेऊ. त्याची आई जरा त्याचा मूड हलका करत म्हणाली. काहीही का आई? इथे मला टेन्शन आलंय आणि तू मजा कसली घेतीयस? आरव, अरे टेन्शन काय घेतोयस? आणि तसंही तुझे आम्हाला मनवण्याचे कष्ट वाचलेत की. ते कष्ट आता तिथे घे. आई हसतच म्हणते. पण आरव यावर काहीच बोलत नाही. त्याला टेन्शनमध्ये बसलेला बघून त्याची आई त्याच्या जवळ येऊन बसते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरून म्हणते. इतका का टेन्शन घेतोय? तुला वेगळं काहीच बोलायचं नाहीये. फक्त तुझं त्यांच्या मुलीवर किती प्रेम आहे आणि तिला कसं सुखात ठेवशील हे पटवून द्यायचंय. आणि ते तुझ्या डोळ्यातही दिसतं. अरे, त्या पण आई आहेत. तुझ्याबद्दल खात्री करून घेण्यासाठीच बोलावलं असणार तुला. बरं, आवरतो आणि जाऊन येतो. तो त्याचा आवरायला रूममध्ये जातो. मस्त ब्ल्यू फॉर्मल शर्ट आणि ऑफ व्हाईट फॉर्मल ट्राउझरमध्ये तयार होतो आणि आरशात स्वतःशीच बोलतो. एक आई तर इथे तुझी वाट बघतीये. आता आज फक्त दुसऱ्या आईला म्हणवलं की तुला लवकरात लवकर आपल्याला घरी घेऊन ये. आय प्रॉमिस सई. तो आईचा निरोप घेऊन घरून निघतो. अर्ध्या तासात सईच्या घरी पोचतो. घराचा दरवाजा उघडलाच असतो आणि सईची आई सोफ्यावर पुस्तक वाचत बसलेली असते. आरव म्हणाला, काकू आत येऊ का? त्यांचं लक्ष दाराकडे गेलं तर दरवाजात एक 27 ते 28 वर्षाचा देखणा आणि रुबाबदार तरुण थांबला होता. अदबदीने प्रश्न विचारून उत्तराची वाट बघत तो तिथेच थांबला होता. हो या ना. तिच्या आईने हसत मुखाने स्वागत केलं. काकू, मी आरव पाटील, असं म्हणून तो त्यांच्या पाया पडतो. हो कळालं मला ते. बसा ना. त्या आरवला उठवत म्हणतात. चहापाणी करण्यासाठी त्या किचनमध्ये जातात आणि आरव आजूबाजूला बघत घरावरून नजर फिरवतो. छान प्रशस्त हॉल, एका भिंतीवर टीव्ही, एका भिंतीवर मोठी शिवाजी महाराजांची फ्रेम लावलेली आणि उंची लाकडी सोफे आणि खुर्च्या. एका बाजूला एक पुस्तकांचं कपाट होतं आणि बाजूलाच आराम खुर्ची ठेवलेली. त्याला कळालं की ती पुस्तक सईची असणार, कारण तिला वाचनाची खूप आवड होती. समोर किचनचा दरवाजा दिसत होता आणि किचनच्या बाजूने पायऱ्यावर बेडरूम्सला जात होत्या. तो सगळं बघतच होता. तितक्यात त्याचा फोन वाजला. सई म्हणाली, हाय, तू दुपारी फोन का नाही केलास? सॉरी ना बाळा, कामासाठी जरा बाहेर आलोय. तू लंच केलं? तो हळू आवाजात म्हणतो. हो केला. असा दबक्या आवाजात का बोलतोयस? आणि तू लंच केला का? हो जान, केला मी. आता बोलता नाही येणार. काम झाल्यावर फोन करू. बरं ठीक आहे, बाय. तो फोन ठेवतो. तितक्यात सईची आई चहा घेऊन येते आणि त्याच्या हातात एक कप घेऊन समोरच्या सोफ्यावर येऊन बसतात. चहा झाल्यानंतर त्या बोलायला सुरुवात करतात. मला सईने सांगितलं होतं तुमच्याबद्दल, यावेळेही आणि मागच्या वेळेही. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की मी तुम्हाला इथे का बोलावलं. हो काकू, मी जे काही वागलो किंवा ज्या कारणांमुळे आम्ही वेगळे झालो त्यामुळे माझ्याबद्दल तुम्हाला नक्की शंका असतील, बरोबर? आता तुम्हाला माझं मत माहितीच आहे, तर मी स्पष्टच विचारतो. मी का तुमच्यावर विश्वास ठेवून माझ्या मुलीसाठी तुमची निवड करावी? काकू, मी तुम्हाला माझ्या मागच्या वागण्याचं स्पष्टीकरण खरंच देऊ शकत नाही, कारण आता ते मलाही पटत नाही. तर मी तुम्हाला कसं पटवून देणार? पण माझं सईवर खूप प्रेम आहे आधीपासूनच. त्यामुळे मी तेव्हाही तिचा विचार करून तिच्यापासून लांब गेलेलो, कारण माझ्या घरून विरोध झाला असता तर तिला जास्त त्रास झाला असता. त्यामुळे मला वाटलं की ती विसरेल मला. पण
मीच तिला नाही विसरू शकलो आणि शेवटी घरी सांगून टाकलं की लग्न केलं तर सईचंच करेल. त्याचा प्रत्येक शब्द सईची आई लक्ष देऊन ऐकत होत असते. त्याच्या बोलण्यातून आणि डोळ्यातून त्यांना त्याची सईबद्दलची काळजी आणि प्रेम अगदी भरभरून दिसत होतं. त्यामुळे त्या मनातून सुखावत होत्या. तुम्ही सईला किती ओळखलंय मला माहिती नाही, पण तिची माणसांबद्दलची ओळख कधी चुकत नाही. कारण ती पूर्ण परखल्याशिवाय कधी कोणावर विश्वास ठेवत नाही. तिने तिचे मित्रमंडळीही असे जमवले होते. त्यामुळे तिच्यावर पश्चाताप करण्याची वेळ कधी आली नाही. पण तुमच्यावर तिने खूप विश्वास ठेवला आहे.